मालिका विश्वातील अनेक मालिका प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत. पण याच मालिकांपैकी काही मालिका जेव्हा प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या वळणावर असतात तेव्हा प्रेक्षक मात्र खूप दुखावतात. तर अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका 4 सप्टेंबर 2023 साली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेतून तेजश्री प्रधानने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. तेजश्रीचा चाहता वर्ग फार मोठा आहे, ज्यामुळे या मालिकेला सुरुवातीलाच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. TRPच्या शर्यतीमध्ये ही मालिका टॉप 5 मध्ये असायची. मात्र 2025 मध्ये तेजश्रीने अचानक मालिकेमधून एक्झिट घेतल्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आणि याचा फार मोठा परिणाम मालिकेच्या TRPवर झाला. ज्यामुळे मालिकेची TRP वाढावी यासाठी मालिकेचा 8 वाजताचा स्लॉट बदलून संध्याकाळी 6:30चा देण्यात आला होता. पण तरीही मालिकेला हवी तशी TRP न मिळाल्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या वळणावर आहे. ज्यामुळे मालिकेचा शेवटचा भाग शूट करताना मालिकेतील सागरची भूमिका निभावणारे अभिनेता राज हंचनाळे यांनी सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे. राजने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये मालिकेचा शेवट कसा होणार हे प्रेक्षकांना सांगत स्क्रिप्टचा फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये मालिकेच्या शेवटी सागर मुक्ताला तुझ्यामुळे घराला मला पूर्णत्व मिळालं असं म्हणेल. त्यानंतर मुक्ता ही प्रेमाने सागरचा हात हातात घेईल आणि नंतर दोघांमध्ये प्रेमळ संवाद होऊन या मालिकेचा शेवट होणार आहे. राजने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये स्क्रिप्टच्या शेवटी समाप्त अंत अस्ति प्रारंभ असं लिहिलं होतं. ही मालिका संपल्यावर अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांची नवी मालिका हळद रुसली कुंकू हसलं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर या नव्या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.